आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रिद्धेश आहेत। रिद्धेश, मालाडमध्ये हा मोर्चा सुरू आहे, काय नेमकं याचं स्वरूप आहे, कशा प्रकारे मोर्चा सुरू आहे? नक्कीच आपण पाहिलं गुरु तर पश्चिम उपनगरच्या मालाड मालवणी परिसरामध्ये सकल हिंदू समाजातर्फे जन आक्रोश मोर्चा हा काढण्यात आला। आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने जे हिंदू बांधव आहेत ते एकत्रित या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। या मोर्चाचे मुद्दे आहे वेगवेगळ्या मुद्द्याबरोबर हे जे सर्व हिंदू बांधव आहेत ते इकडे एकत्रित झाले। आपण पाहिलं इकडे त्यांचे जे मुख्य मुद्दे आहेत ते आपण पाहिलं तर लव जिहाद, लँड जिहाद, हिंदू पलायन, तसंच ड्रग्स मुक्त मालवणी। महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं ड्रग्स मुक्त मालवणी, अर्थात या परिसरातून मालवणी पोलिसांनी अनेकदा ड्रग्सची कारवाई केली आहे आणि त्या अनुषंगाने मालवणीला ड्रग्स मुक्त करावं, त्या अनुषंगाने ही संपूर्ण त्याचा जो आंदोलन जो मोर्चा आहे तो निघाला। महत्त्वाचं म्हणजे पाहिलं या आंदोलनामध्ये भाजप आमदार नितेश राणे असतील, त्याचे युवा नेता तेजेंद्र सिंग तिवान असतील, त्याचबरोबर स्थानिक खासदार गोपाल शेट्टी असतील, ते देखील या मोर्चामध्ये उपस्थित झाले आहे। मालवणी गेट नंबर 8 ते अग्निशामक दलाचा जो मेन गेट असं 1-1.5 किलोमीटरचा जो संपूर्ण अंतर आहे, तो अंतर हा जो संपूर्ण मोर्चा आहे तो निघणार आहे। महत्त्वाचं म्हणजे पाहिलं मोठ्या संख्येने जे हिंदू बांधव आहेत ते या संपूर्ण या मोर्चामध्ये दाखल झाले आहे आणि सर्व जय श्रीराम अशा अनेक घोषणा करून हे जो संपूर्ण मोर्चा आहे तो निघाला आहे। या मोर्चामध्ये जे नितेश राणे हे देखील उपस्थित झाले, स्थानिक खासदार हे गोपाल शेट्टी ते देखील उपस्थित झाले आणि मालवणी ड्रग्स मुक्त करावे या अनुषंगाने हा जो संपूर्ण मोर्चा आहे तो निघाला। त्याचबरोबर लव जिहादचा मुद्दा असेल, हिंदू पलायनचा मुद्दा असेल आणि या मुद्द्याला सर्व मुद्द्यांना घेऊन हा जो हे सकल हिंदू समाजातर्फे जो मोर्चा आहे तो निघालेला आहे। रिद्धेश, खरं तर मोठा मोर्चा दिसतोय, हातात भगवे झेंडे दिसतात आणि फलक सुद्धा दिसतात, त्या फलकांवरती काय नेमकं लिहिलेलं आहे? नक्कीच आपण पाहिलं तर समोर जे फलक लावल्याचे सर्वात प्रथम पाहिलं तर भगवे झेंडे घेऊन ज्या जय श्रीरामाचा फोटो असेल, श्रीरामाचा फोटो असेल, राम मंदिराचा फोटो असेल, ते या सर्व झेंडे घेऊन जो मोर्चा आहे तो निघाल। त्याचबरोबर पाहिलं तर हिंदू जन आक्रोश मोर्चा, हिंदू पलायन के विरोध में हा जो मोर्चा आहे तो निघाला। त्याचबरोबर ड्रग्स नशा मुक्त मालवणी, अर्थात मालवणीमध्ये आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात जी ड्रग्सची कारवाई ती स्थानिक पोलीस मालवणी पोलिसांकडून केली जाते आणि त्या अनुषंगाने मालवणीला ड्रग्स मुक्त करावा त्या अनुषंगाने इथे संपूर्ण जो मोर्चा आहे तोच निघाला। त्याबरोबर हिंदू पलायन के विरोध में आपण पाहिलं जे सकल हिंदू समाजाचं मत आहे की या स्थानिक मालवणी परिसरातून अनेक जे हिंदू महिला आहेत, जे हिंदू मुली आहेत, त्यांना जे दुसऱ्या धर्माच्या व्यक्तींकडून जे पळून गेलं जातं आणि त्या अनुषंगाने त्यांच्या विरोधात हा मोर्चा निघालेला आहे। मोठ्या संख्येने जो हिंदू बांधव आहे, सकल हिंदू मराठा समाज आहे, हिंदू समाज आहे तो इकडे एकवटला आहे आणि संपूर्ण जो मोर्चा आहे तो निघाला आहे। मोठ्या संख्येने जे हिंदू बांधव असतील ते इकडे जमले असतील, जय श्रीरामचा नारा असेल, ड्रग्स मुक्त मालवणी असेल, अनेक घोषणाबाजी करत हा जो संपूर्ण मोर्चा आहे तो निघाला आहे। महत्त्वाचं म्हणजे या मोर्चामध्ये जे भाजपचे आमदार आहे नितेश राणे, त्याचबरोबर ते स्थानिक खासदार आहे गोपाल शेट्टी, त्याचबरोबर ज्या भाजपचे जे युवा नेता आहे तेजेंद्र सिंग तिवान, ते देखील या मोर्चामध्ये दाखल झाले आहेत आणि आता जो मोर्चा आहे तो सुरू झालेला आहे। गुरु, नक्कीच धन्यवाद रिद्धेश या सगळ्या माहितीसाठी।